हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये. हे बघा, हे बॉयलर पाऊण किलो चिकन आणलेलं आणि हे स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलं आहे. आणि हे बघा, ही आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून वाटलेली पेस्ट आहे. हे आपल्याला हे चिकन मॅग्नेट होण्यासाठी लावायचं, कारण आज आपण बनवणार आहोत तुपातली बिर्याणी. तर त्यासाठी हे मस्त मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतली आलं, लसण आणि कोथिंबीरीची. हे बघा, अंदाजे इतपत जितकं आपलं चिकन आहे त्याला मॅग्नेट म्हणजे व्यवस्थित मस्त लागेल असं इतपत टाकून घेते आणि थोडंसं ठेवलं मी. आणि हे आहे दालचिनी आणि शहाजिरेची वाटलेली पेस्ट, म्हणजे बारीक पूड वाटलेली आहे. हे पण टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने सर्व हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. कसं चिकनला लवकर सर्वप्रथम कसं आलं लसूण लावलं ना, ते व्यवस्थित मसाला आपला व्यवस्थित कोट होतो त्याला. हे बघा, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि परत मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि नंतर यामध्ये आपल्याला हा बघा, सुहानाचा बिर्याणी मसाला होता ना, ती पूर्ण पुढे टाकून घेते मी. एक 5 वाली पुडी होती सुहाना बिर्याणी मसाल्याची, ती टाकून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हार्डली आपल्या जास्त नाही, एक 10 ते 15 मिनिटं हे मॅग्नेट होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. आणि आपली बिर्याणी फक्त 30 मिनिटात, म्हणजे अगदी अर्धा तासात होणारी ही झटपट अशी बिर्याणी आहे. आणि खूप टेस्टी लागते, कारण तुपामध्ये सहसा कोण करत नाही. एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते आणि 1 वाटी दही. हळद पहिले व्यवस्थित मिक्स करून घेते, नंतर दही टाकते. सर्व गोष्टींचा जे काही क्वांटिटी आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजाने करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने 1 वाटी दही पण टाकून घेतलं आहे. आणि दही व्यवस्थित आपल्या चिकनला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊन व्यवस्थित त्याला लागेल असं, मॅग्नेट होण्यासाठी राहील असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे झालं आपलं. आता व्यवस्थित मिक्स करून झालं, सर्व गोष्टी टाकल्यात यामध्ये. दही कसं जास्त आंबट पण नाही जास्त. तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही लिंबू पण पिळू शकता. जर तुमचं दही आंबट नसेल ना, तर तुम्ही लिंबू पिळला तरी चालेल. आणि हे सर्व झाल्यानंतर याला एक 10 मिनिट आपल्याला व्यवस्थित मॅग्नेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, कारण तो मसाला पूर्ण त्या चिकनमध्ये व्यवस्थित मुरेल. आता नंतर फोडणीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे. माझ्याकडे लहान आकाराचे कांदे होते, त्यामुळे मला 10-12 लागली आहेत. तुम्ही मीडियम साईजचे जर कांदे घेणार असं 5-6 खूप होतील. असं पातळ उभे काप करून घ्यायचे आहेत कांद्याचे. असेच सर्व कांदा कापून घेणार आहे मी अशाच पद्धतीने. नंतर मिरची पण हे बघा, एकातून 2 केल्यात आणि जी चिरली होती त्यामधून मधून काप करत मिरची कापून घेतली आहे. इकडं 200 मिली तूप टाकलं आहे. हे बघा, तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरे टाकलेत. आपले नेहमीचे जिरे वापरलेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शहाजिरे पण टाकू शकता, कारण शहाजिऱ्याची पूड आपण त्या चिकनमध्ये टाकली आहे, त्यामुळे इथे मी नेहमीचे जिरे वापरलेत. आणि थोडासा आपण उभा चिरलेला कांदा टाकून त्यामध्ये एक 4 तमालपत्र टाकलेत. दालचिनीचे 2 तुकडे टाकलेत. 5-6 काळी मिरी टाकली आहेत. आणि एक 4-5 लवंग टाकलेत. आणि हे सर्व व्यवस्थित आता हे बघा, लवंग पण टाकून घेतलेत. आणि आता हे कांदा टाकून व्यवस्थित हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर परतून घेऊया, लो पण नाही, हाय पण नाही. कारण अगदीच लो केलात ना, तुमचा कांदा लवकर परतणार नाही. आणि अगदीच हाय केला तर लवकर करपण्याची शक्यता असते. त्यासाठी मीडियम फ्लेमवरती हे सर्व व्यवस्थित थोडासा लालसर रंग येईपर्यंत, कारण कांद्याचा कच्चापणा पूर्ण निघून जातो. त्यासाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे.
हे बघा अशा पद्धतीने सतत चमच्याच्या साहाय्याने फिरवत राहायचं आहे. कारण जर तुम्ही त्याला असं सोडलं तर कांदा तुमचा एका साईडने व्यवस्थित परतून होईल आणि दुसरी साईड तशीच राहील. त्यासाठी आपल्याला सतत फिरवून घेऊन असं परतून घ्यायचा कांदा. आणि हे बघा अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घेते आहे. आणि थोडंसं यामध्ये मीठ पण टाकणार आहे, कारण मिठामुळे काय होतं, तुमचा जो कांदा आहे तो लवकर परतण्यासाठी मदत होते आणि कांदा लवकर मऊ होतो मीठ टाकल्यामुळे. कारण आपण चिकनमध्ये मीठ टाकलं आहे, त्यामुळे यामध्ये मीठ थोडं तुमच्या अंदाजानेच टाकलं तर बरं होईल. हे बघा नंतर ना यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली आहे, जी आपण चिरली होती. एक 8-9 मिरच्या असतील त्या चिरलेल्या मी. मिरच्या पण व्यवस्थित आपल्या कांद्यामध्ये परतून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने सतत याला फिरवत राहायचं आहे, कारण कांदा जोपर्यंत छान असा परतणार नाही, खमंग त्याचा वास येणार नाही, तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा कांदा. हे बघा अशा पद्धतीने आता ऑलमोस्ट तुम्हाला दिसतोय कांद्याचा कलर चेंज होत आला आहे. हे बघा अशा पद्धतीने सतत परतत राहायचं आहे आपल्याला, कारण कांद्याची व्यवस्थित परतून घेऊया असं. नंतर ना यामध्ये जे आपण चिकन मुरत ठेवण्यासाठी ठेवलेलं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित खालीवरी करून परतून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा झाकण ठेवलं एक मी आणि वाफ काढून झाली आहे बघा. परत एक वेळेस मिक्स करून घेते, कारण का आपण जर तसं झाकण ठेवलं आणि त्यातलं पाणी सर्व वाटलं तर मग नंतर ना ते करपण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतत याला पाहत राहायचं आहे आपल्याला झाकण खोलून. हे बघा मस्त असा 50% चिकन शिजल्यानंतर यामध्ये तांदूळ टाकून घेते. आणि हा तांदूळ मी बारीक असा चांगला म्हणजे आंबेमोहर असतो ना त्या पद्धतीचा तांदूळ होता. खूप मस्त मोकळा आणि चवीला खूप मस्त बिर्याणी लागते याची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बासमती पण वापरू शकता. आणि तांदूळ टाकून एक उकळी काढून घेणार आहे. नंतर यामध्ये गरमच पाणी टाकणार आहे मी. आधी गरम पाणी नाही टाकून, कारण आपल्या मसाल्याला थोडंफार पाणी सुटतं ना, त्यासाठी आधी पाणी नाही टाकणार आहे. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये गरम पाणी टाकून घेते. हे बघा पाणी टाकून व्यवस्थित खालीवरी करून आपल्याला तांदूळ टाकलेले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. हे बघा पूर्ण बुडापासून हलवून घ्या, कारण का तुमचं जर खाली पातेल्याला थोडंफार चिकटलं असेल तर ते सतत फ्लेम लागून करपण्याची शक्यता असते. त्यासाठी व्यवस्थित पूर्ण बुडापासून व्यवस्थित ढवळून घ्या. हे बघा आणखीन थोडंसं गरम पाणी टाकलं आहे आणि परत एक वेळेस मिक्स करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि नंतर यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं माझ्या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून मी 1 चमचाभर काळं तिखट टाकलेलं. तुम्ही कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल. आणि मीठ चवीनुसार मीठ टाकून घेतलं, कारण जे आपण म्हणजे कमी जर वाटलं तुम्हाला मीठ तर मीठ टाकून घ्या. मला थोडं कमी वाटत होतं म्हणून मी थोडं आणखीन मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडं पाणी सोडलं आणखीन. आणि परत एक वेळेस परतून घेऊन याला आपल्याला झाकण ठेवून घेते आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित झाकण ठेवून घ्या. आणि अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे. खूप लवकर पण बनते आणि जास्त वेळ नाही लागत आणि चवीला पण खूप मस्त बनते. तर नक्की ट्राय करून बघा एक वेळेस तुपामध्ये कशी होते बिर्याणी ते. आणि हार्डली 30 ते 35 मिनिटे लागतील. हे बघा अशा पद्धतीने सतत आपल्याला पाहत राहायचं, म्हणजे कसं
पाणी कमी जास्त आहे नाही बघत राहायचं आपल्याला. हे बघा पाणी आता खूप कमी झालं आहे, ते व्यवस्थित थोडं ढवळून घेतलं आहे. आणि वाफ न जाऊ नये म्हणून काय केलं मी, एक खलबत्त्याचा दगड होता तो ठेवून घेतला. तुमच्याकडे जी जास्त वजनाची वस्तू आहे ती ठेवून घ्या, म्हणजे तुमची जी वाफ आहे ना ताटातनं बाहेर जाणार नाही. हे बघा आता ऑलमोस्ट अर्धा तांदूळ आपला शिजला आहे. तर त्यासाठी काय केलं आहे, वाफ जाऊ नये म्हणून माझ्या मम्मीने काय केलं आहे, एक कॉटनचा कापड घेतला, रुमाल घेतला आहे आणि तो आतल्या बाजूनी व्यवस्थित असं झाकून घेऊन त्यावरती प्लेट ठेवून त्यावर खलबत्ता ठेवला आहे. कारण का अशा पद्धतीने वाफ पण बाहेर जाणार नाही आणि तुमच्या बिर्याणीला पण दम मस्त लागेल. त्यासाठी अशा पद्धतीने नक्की ठेवून बघा, कारण पॅक झाकण नाही आहे ना, त्यामुळे कसं वाफ बाहेर जाण्याची शक्यता असते. त्यासाठी अशा पद्धतीने झाकण ठेवून, कापड ठेवून मग झाकण ठेवून बघा. 1-5 मिनिटे आपल्याला दम देऊन झाला ना की नंतर आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. ही बघा थोडंसं मम्मीने काय केलं, एका पाण्यामध्ये जो खायचा आपला कलर असतो तो रेडिश येलो कलर होता तो टाकून घेतला आहे आणि आपली बिर्याणी आता खाण्यासाठी तयार आहे. हे बघा मी प्लेटमध्ये वाढून घेतली आहे आणि सोबत कोशिंबीर आहे. खूपच मस्त लागते. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब.